इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या हितेश मेहताच्या संपत्तीचा शोध घेण्यास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आता सुरुवात केली। पुण्यातील रजिस्टर विभागाला याबाबत पत्रव्यवहार करून मेहताच्या नावावर किती संपत्ती आहे याची माहिती मागवण्यात आली, तर आरबीआयनं मेहताच्या कबुली जबाबाचा व्हिडिओ आर्थिक गुन्हे शाखेला दिलाय। या व्हिडिओमध्ये मेहतानं फक्त घोटाळा केल्याचं कबूल केलं असलं तरी तो कसा केला याबाबत काहीही सांगितलेलं नाही। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळालाय। खात्यातून 25,000 रुपये काढण्यास आरबीआयनं अनुमती दिलेली आहे। 27 तारखेपासून पैसे काढता येणार आहेत। तर आरबीआयच्या निर्णयानंतर बँकेचे 50% ग्राहक हे 100% ठेवी काढू शकतील। 13 फेब्रुवारीला आरबीआयनं बँकेवर निर्बंध घातले होते आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला। कोऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदारांना आता तुर्तास दिलासा आहे तो रिझर्व्ह बँकेकडून मिळालेला आहे। आपण न्यू इंडिया बँकेच्या प्रभादेवी या मुख्य कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर 13 फेब्रुवारी रोजी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणलेले होते आणि याच निर्बंधांच्या खाली जेवढे पण ठेवीदार आहेत त्यांना त्यांचे पैसे आहेत ते काढता येत नव्हते। परंतु या सर्व प्रकरणाचा जो तपास पोलीस आता करत आहेत, परंतु हा तपास सुरू असून अनेक ठेवीदारांचे पैसे आहेत ते याच बँकेमध्ये अडकले असल्याचं जी माहिती आहे ती मिळाल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकेने 27 फेब्रुवारीपासून याच बँकेतील ठेवीदारांना आपले पैसे आहेत ते काढता येणार आहेत। म्हणजेच 25,000 रुपये आहेत ते काढता येऊ शकतात। म्हणजेच 50% ठेवीदारांना 100% पैसे काढण्यासंदर्भातले जे आता आदेश आहेत ते रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्णपणे बँकेच्या प्रकरणातील 122 कोटी रुपयांचा जो आर्थिक जो घोटाळा झालेला होता त्या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत, परंतु ठेवीदारांना दिलासा देण्याचं रिझर्व्ह बँकेने ठरवल्याच्या नंतर जवळपास 25,000 रुपये आहेत ते प्रत्येक खातेदाराला आपल्या खात्यातून काढू शकतात आणि त्यामुळेच हा जो दिलासा आहे तो तुर्तास तरी ठेवीदारांना मिळाला असल्याचं या ठिकाणी बोलू शकतो। त्यामुळे 27 तारखेपासून याच बँकेच्या मुंबईतील एकूण 25 शाखा आहेत त्या 25 शाखेमधून त्यांच्या ATM मधून पैसे आहेत ते आता काढता येणार आहेत। व्हिडिओ समीर शेळकेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।